नमस्कार मैत्रिणींनो, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण उपमा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका हा। इझी आणि क्विक रेसिपी पाहायची असेल तर सबस्क्राईब करा। आज आपण गरमागरम उपमा ही रेसिपी पाहणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा। चला साहित्य पाहूया। शेंगदाणे, 1 वाटी रवा, 1 चमचा उडीद डाळ, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो, 1 कांदा घेतलेला आहे। आता आपण गॅस ऑन करूया आणि त्यामध्ये रवा घालून घेणार आहोत। 1 वाटी रवा ॲड केलेला आहे। हे मी 4 माणसांसाठी बनवत आहे। तुमच्यात जर जास्त माणसं असेल तर जास्त रवा घेऊ शकता। तेल 1 चमचा। हे मी रात्री भजी केले होतं त्या कढईमध्येच करत आहे। तुम्हाला वाटायचं आधीच कसं कढईमध्ये तेल होतं। सतत हलवत राहायचं आहे कलर चेंज होईपर्यंत। हे बघा, हलकासा तांबूस कलर यायला सुरुवात झालेली आहे। रवा कच्चा नाही राहिला पाहिजे। रवा कच्चा राहिला म्हणजे उपमा चिकट होतो। हे बघा, मी कांदा, कोथिंबीर वगैरे चिरून घेतलेला आहे। रवा भाजतच मी हे सर्व चिरून घेतलेला आहे। थोडासा रवा आणखी भाजून घेऊया। हे बघा, तांबूस कलर आलेला आहे। आता आपण रवा काढून घेणार आहोत। रवा काढून घेऊया। आता तेल ॲड करणार आहोत कढईमध्ये। थोडं गरम झालं ना, त्यामध्ये उडीद डाळ ॲड करूया। उडीद डाळचा थोडा कलर चेंज झाला ना, मग दुसरे साहित्य घालायचं यामध्ये। आता आपण मोहरी ॲड करणार आहोत। त्यामध्ये मोहरी ॲड करून घेऊया। जिरे, थोडासा कलर चेंज झालेला आहे उडीद डाळीचा। कढीपत्ता ॲड करूया। त्यानंतर हिरवी मिरची ॲड करणार आहोत। उडीद डाळीमुळे उपमा खूप छान लागतो। शेंगदाणे ॲड करणार आहोत। शेंगदाणे यामध्येच भाजून घ्यायचं, अगोदर नाही भाजायचं। त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो उपम्यामध्ये। कांदा ॲड करणार आहोत। कांदा पण जास्त नाही भाजायचा, थोडासा नरम झाला पाहिजे। सतत हलवत राहायचं। कांदा थोडासा मऊ झाला ना, त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहे। अजून कांदा मऊ झालेला नाही। आता आपण टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटो थोडं मऊ झालं ना, त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। सतत हलवत राहायचं आहे। सतत हलवत राहायचं। आता आपण पाणी ॲड करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी मी 2 ट्रिक्स सांगणार आहे उपमा मऊसूत होण्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू। पाणी ॲड करून घेऊया। किती पाणी लागलं हे व्हिडिओच्या शेवटी सांगेल मी। 1 वाटी रव्याला किती पाणी लागेल हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल। पाण्याला उकळी आलेली आहे। मीठ ॲड करून घेतलेलं आहे मी। चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी साखर। साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही आवडलं तरी चालेल। हे बघा, उकळी आलेला आहे। आता आपण रवा ॲड करून घेऊया त्यामध्ये। बघा किती छान दिसत आहे। यामध्ये मी दूध घातलेलं अर्धी वाटी, त्यामुळे एकदम पांढरशुभ्र दिसत आहे। हे बघा, आता रवा घालून
ढवळायचं, सतत मिक्स करत राहायचं. घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा रवा कसं घट्ट होत आहे. हे बघा रवा घट्ट झालेला आहे. आता आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत. अजून 1-2 मिनिट हलवूया. आता आपण त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेणार आहोत. जास्त नाही आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. हे बघा मध्ये थोडा हलवून घेतलेला आहे मी. हे बघा उपमा तयार झालेला आहे आपला. हे बघा वाफ काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा एकदम सुटसुटीत असं मऊ लुसलुशीत असा उपमा तयार झालेला आहे. किती पांढरा शुभ्र असा उपमा दिसत आहे आपला. नक्की ट्राय करा, खूप आवडेल. हे बघा किती छान दिसत आहे. घाई गडबडीत पटकन बनवू शकतो आपण. लहान मुलांना पण खूप आवडतो उपमा. आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून सर्व करूया. हे बघा मी सर्विंग करत आहे. माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे व्हिडिओ तसा दिसत आहे, तुम्ही समजून घ्या. हे बघा किती छान उपमा तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर ॲड करून घेऊया. बारीक शेव, ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लिंबू. तर कोणत्या 2 ट्रिक्स होत्या. उपमा मऊसूत होण्यासाठी अर्धी वाटी दूध घालायचं आहे. त्यामुळे रव्याला पांढरा शुभ्र असा कलर येतो. आणि त्यामध्ये मला 3 वाट्या पाणी लागलं आणि अर्धी वाटी दूध. ह्या महत्त्वाच्या ट्रिक्स होत्या. आणि रवा खरपूस भाजून घ्यायचा, कच्चा नाही राहिला पाहिजे. रवा कच्चा राहिला तर तो चिकट होतो उपमा. हे बघा किती छान दिसत आहे. अशाच इझी आणि क्विक रेसिपी पाहायच्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब